आज आपण 4th क्लासचं IMO म्हणजे मॅथ ऑलिम्पियाडचं 2024-25चे बुक्स आले त्याबद्दल आपण घेऊया. फर्स्ट चॅप्टर घेऊया. फर्स्ट चॅप्टर कोणता आहे? नंबर सेन्स आहे. तो नंबर सेन्समधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? 100 टेन्स इज इक्वल टू, तर ऑप्शन्स 100 टेन्स 100 इंटू 10 विच इज इक्वल टू 1000. म्हणजे ऑप्शन्स कोणते? 10 लाख, 100,000, 10,000 आणि 1000. तर ऑप्शन काय आलं? डी ऑप्शन आलं फर्स्टचं. आता सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म इज. कोशापासून 5 डिजिट नंबर करायचा आपल्याला? युजिंग डिजिट 90524 इच ओनली वन्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. यूज काय करायचं आपल्याला? 90524 90524 हे घेऊन आपल्याला काय करायचं आहे की स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर करायचं. जेव्हा स्मॉलेस्ट नंबर करू तेव्हा स्टार्टिंगला आपण काय करतो? स्मॉल नंबर लिहितो. त्यातला सगळ्यात स्मॉल नंबर 0 आहे, पण 0 हा स्टार्टिंगला लिहित नाही आपण. काय लिहितो आपण? सगळ्यात स्मॉल नंबर हा 2 लिहिणार. म्हणून आन्सर काय येईल? 20459. 459. दरफॉर आन्सर आलं 20459. त्यातलं फर्स्ट ऑप्शन काय? 20459. दरफॉर ऑप्शन ए इज अ आन्सर. तेच आपल्याला युजिंग डिजिट करायचे. तेच 90524 युजिंग करून काय करायचं? थर्ड क्वेश्चनमध्ये लार्जेस्ट 5 डिजिट नंबर हॅविंग 0 ॲट 10 प्लेस फॉर्म इज. आपल्याला 5 डिजिट नंबरच तयार करायचं आहे. 0 काय पाहिजे? 10 प्लेसला. आपल्याला माहिती आहे हे काय? 1 प्लेस, हा 10 प्लेस, 100 प्लेस, त्यानंतर 1000 प्लेस, त्यानंतर 10,000 असतं. ठीक आहे. आता 5 डिजिट नंबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? 5 डिजिट नंबर हॅविंग 0 ॲट 10 प्लेस. 0 ॲट 10 प्लेस पाहिजे. आणि नंबर काय करायचं आहे? लार्जेस्ट करायचं. त्याच्यामध्ये नंबर्स जे आपले घेतलेले लार्जेस्ट नंबर घ्यायचे. पहिल्यांदा 9 घेणार, पुन्हा 5 घेणार, पुन्हा 4 घेणार, आणि 0 तर 10 डिजिटला लिहायला सांगितलं म्हणून इथे लिहायचा. उरलेला कोण आहे? 2, तो इथे लिहिणार. म्हणजे नंबर काय झालं तयार? 95,402. आन्सर काय आलं? 95,402. ए ऑप्शन आहे. ऑलरेडी टिक केलं. नंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया. द नंबर शोन ऑन द ॲबॅकस इज. इथे फिगर दिलेली आहे ॲबॅकसची. यामध्ये यात किती आहेत? 1 2 3 4 5. यामध्ये किती आहेत? 2 आहे त्या कॉलममध्ये. ह्या कॉलममध्ये काय? 0 आहे. या कॉलममध्ये 2 आहे. या कॉलममध्ये 1 2 3 4 5 6 7 आहेत. आणि या कॉलममध्ये 1 2 3 4 5. देअरफॉर नंबर काय होतो त्याला? 420275. यातलं ऑप्शन बघूया. ऑप्शनमध्ये काय दिले? 520275. देअरफॉर ऑप्शन काय आलं? ए ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 4चं ऑप्शन ए आलं. क्वेश्चन नंबर आता 5 बघूया. द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर विथ ऑल डिजिट डिफरंट. दिसते आता तुम्हाला? द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर विथ ऑल डिजिट डिफरंट अँड 5 ॲट 100 प्लेस. आता काय करायचं आपल्याला? 500 प्लेसला लिहायचे. आता आपण जे केलं होतं ना त्यातलं आपण इथे 100 प्लेसला काय करायचे? 5 लिहायचे. हे 0 प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेसला 5 लिहायचं आहे. आणि काय करायचं आपल्याला? 4 डिजिटच नंबर तयार करायचं. याच्यामध्ये 500 प्लेसला करायचं आहे. आणि पुन्हा सांगितलं त्यांनी ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर विथ ऑल डिजिट डिफरंट. सगळे डिजिट कसे असले पाहिजे? डिफरंट असले. म्हणजे 1 2 3 थर्ड नंबरला काय आला पाहिजे? 5 आला पाहिजे. यातला ऑप्शनमध्ये थर्ड नंबरला 5 इथे पण आहे आणि इथे पण आहे. तर ह्या दोनपैकी आपल्याला पाहायचे की कोणचा आन्सर बरोबर आहे. त्यामध्ये ना हे रिपीटेड आहेत. 999 3 टाइम्स आहेत. इथे 9 5 8 7 डिफरंट नंबर्स आहेत. म्हणून ऑप्शन काय आलं? सी ऑप्शन हे आपलं आहे. 5चा आन्सर सी आहे. आता एक्सपांडेड फॉर्म ऑफ 84,926 इज.
आपण 84,000 जेव्हा एक्सपांडेड फॉर्म कसं लिहितो आपण लहान असल्यापासून शिकतोय, त्यातलं एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिणार 84,926चं कसं लिहिणार आपण 8 वर किती डिजिट आहेत 1 2 3 4 म्हणजे 80,000 4ला काय प्लेस 4,000 9चा 900 220 प्लस 6 हे प्लेस व्हॅल्यू जी आहे ती लिहायची आणि प्लस 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 लिहायची. 8ची प्लेस व्हॅल्यू 80,000 मग ऑप्शन काय आलं 80,000 4,920 प्लस 6 म्हणून ऑप्शन 6चं ऑप्शन काय आलं डी ऑप्शन आलं. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. कम्पेअर अँड फिलिंग द गिवन बॉक्स. हा नंबर DCCLXV अँड इकडे काय दिलेलं आहे CDLXX आणि 2 हा रोमन नंबरमध्ये आहे. आधी रोमन नंबर कसे आहेत हे आपल्याला माहिती आहे का. आधी आपण रोमन नंबर पाहूया. रोमन नंबर कसं डिनोट करतो आहे 1I V याने 5 X याने 10 L 50 C 100 आणि D 500 M 1000. ठीक आहे हा रोमन नंबर आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्यानंतर आपण तो क्वेश्चन सॉल्व करूया. चालेल जरा घेतला. त्यानंतर आपण हा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन मी लिहून घेतलेला आहे. यातलं क्वेश्चनमध्ये डी काय 500 CA 100 CA 100 LA 50 XA 10 आणि VA 5 याची टोटल केलं 500 प्लस 100 600 प्लस 100 700 750 प्लस 10 60 प्लस 5 765 याची टोटल काय होते फर्स्ट नंबरची 765. सेकंड नंबर हा जो आहे तर CD C याने 100 D याने 500 L याने 50 X 10 X 10 1 आणि 1 याची टोटल. आपण इथे जेव्हा आपण हा नंबर पाहायचं रोमन नंबरमध्ये कसं असतं जेव्हा मागं लिहितो तेव्हा कमी करायचं असतं. मोठ्याच्या मागं जर लहान नंबर आला तर तो कमी करायचा असतो. म्हणजे 500च्या मागं जर 100 आला म्हणजे हा नंबर काय झाला हा 400 होईल. इथे वरच्या केसमध्ये होते का 500च्या पुढं 100 आलं तेव्हा 600 करत होतो आपण. जेव्हा हा मोठ्या नंबरच्या मागं आता हा D हा 500 आहे त्याच्या मागं C जो लिहिला लहान आहे तर तो मागं लिहिला म्हणजे त्याचा हे कमी करायची त्याची किंमत मायनस करायचं. 400 प्लस 50 प्लस 10 प्लस 10 प्लस 1 प्लस 1 त्याची टोटल काय झाली 472. आता हे 765 आणि 472 यात कोण मोठे हा मोठे ना हे असं साईन येईल. म्हणून आपण इथे काय साईन लिहिणार आपण वर जो साईन इथं येईल तो असा येईल. असा साईन म्हणजेच काय ऑप्शनमध्ये काय आलं बी ऑप्शन हे येईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8. In number 27,895, which of the following digit has same place and face value? प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम पाहिजे असं बोलतात. प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू फक्त 1 नंबरला जो असतो 1 प्लेसला जो नंबर असतो त्याची असते. इथं 1 प्लेसला काय आहे 5 नंबर आहे म्हणून हा इथे ऑप्शनमध्ये 5 कधी आहे C ऑप्शन आहे म्हणून आन्सर काय येईल C ऑप्शन येईल. ठीक आहे कळलं. 1 प्लेसला जो नंबर असतो तो प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असते त्याची. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 9 घेऊयात आपण. Which of the following options shows the given number arranged in a descending order? आता हे नंबर्स दिलेले आहेत आपल्याला स्क्रीन असं TV वर असं दाखवलं त्यांनी स्क्रीन. त्यांनी 38,750 38,075 38,705 38,775 असं आहे नंबर. आपण नंबर अरेंज करताना काय करतो डिसेंडिंग जेव्हा करू आपण तेव्हा स्टार्टिंगला जो नंबर आहे सगळ्यात मोठा नंबर लिहितो. यात सगळ्यात मोठा नंबर कसं करतो आपण आता पहिल्यांदा पाहतो 333 सगळ्यांचे सेम आहे. तर नंतर काय करतो 888 सेम आहे. थर्ड 7 इथे 0 आहे इथे 7 आहे इथे 7 आहे. मग सगळ्यात मोठा कोण आहे 777च आहे. मग नंतर फोर्थ नंबर काय बघितला 507
मग सगळ्यात मोठा कोण आहे 7 आहे, म्हणून हा नंबर फर्स्ट येईल, हा एस नंबर फर्स्ट येईल. तर ऑप्शनमध्ये कोणता एस, एस जेव्हा फर्स्ट आहे तेव्हा बी ऑप्शन आहे, म्हणून आन्सर काय आहे बी. आता क्वेश्चन नंबर 10 पाहू. 56,450 इज सेम ॲज. 56,000 वर्ड्समध्ये दिलेलं आपल्याला फिगरमध्ये लिहायचं आहे, ते आपल्याला येतं 56,450. आपण कसं लिहिणार 56,450. ते ऑप्शन काय बघूया. ऑप्शन बीमध्ये 56,450 असं ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर आपण आता 11 पाहूया. If in the number 25,468 the digit at 1000 place and 10 place are interchanged. 1000 प्लेसचा आणि 10 प्लेसचा डिजिट काय करायचं आपल्याला इंटरचेंज करायचं. देन द ओरिजिनल नंबर इज डॅश द न्यू नंबर. आपण काय करूया, आता हा नंबर आहे इंटरचेंज करून जो नंबर येईल त्याचं काय होईल. आता नंबर कोणता आला आपला, हा 25,468. त्यातला आपला इंटरचेंज करायचं काय, हा 1000 प्लेस कोणतं आहे 1, 10, 100, 1000. हा 1000 प्लेसचा आहे तो, आणि कुठला करायचा 10 प्लेसचा 1 आणि 10, हा 10 प्लेसचा डिजिट आहे. याला आपण इंटरचेंज करायचं. इंटरचेंज म्हणजे काय करायचं, हा 6ची प्लेस बदलायची आणि इथे काय करायची 5 करायची. इथं 6ला 5 केलं, 5ला 6 केलं आणि बाकीचे नंबर ॲज इट इज ठेवला. तर तो नंबर काय झाला 248. हां, आता इथे काय झालं, पहिला नंबर काय होता 25,468 आणि आत्ता जर नंबर झाला 26,450. तर त्याने काय विचारलं की देन द ओरिजिनल नंबर इज डॅश द न्यू नंबर. तो ओरिजिनल नंबर हा न्यू नंबरपेक्षा लहान आहे का मोठा आहे आपल्याला पाहायचं आहे. ओरिजिनल नंबर काय आहे 25,000 आणि न्यू नंबर आहे 26,000, म्हणजे तो काय स्मॉल आहे. स्मॉल म्हणजे ऑप्शन काय आलं बी ऑप्शन, स्मॉलर दॅन द न्यू नंबर. ठीक आहे, चालेल. आता क्वेश्चन नंबर पुढचा पाहूया आपण. द 12 क्वेश्चन पाहूया. द नंबर ऑन द हॅड शोज द बेस्ट इस्टिमेट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता यातला हॅटवर नंबर काय दिलं 300. तर आपल्या नियरेस्ट बघायचं. बेस्ट इस्टिमेट म्हणजे काय, नियरेस्ट 300च्या जवळजवळ कोण आहे. तर 300च्या जवळजवळ कोण आहे. 195 तर खूप लहान आहे, 205, 20 आणि 305. मग 305 हा 300च्या नियर आहे, म्हणून त्याला आपण बोलतो बेस्ट इस्टिमेट, म्हणून ऑप्शन आलं डी ऑप्शन आलं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 13 घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आपलं खाली जे बकेट्स आहेत, बकेट्सवर पी आणि 2709 नंबर्स लिहिलेले आहेत. क्यूवर 2799, आर इज 2750, एस इज 2790 असे नंबर्स दिलेले आहेत. आपल्याला खाली काय दिलेले स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आता याच्यात स्टेटमेंटमध्ये काय विचारलं त्यांनी, कोणतं करेक्ट स्टेटमेंट आहे. पी इज द लार्जेस्ट अमाऊंग ऑल द नंबर. पीवर कोणता नंबर आहे 2709. तो सगळ्यात लार्जेस्ट आहे का सगळ्या बकेटावरच्या नंबरपेक्षा नाही आहे, कारण सगळ्यात लार्जेस्ट नंबर कोण आहे 2719 आहे, म्हणून हे रॉंग आहे. आपण बी ऑप्शन बघूया. एस इज द स्मॉलेस्ट अमाऊंग ऑल द नंबर. एस सगळ्यात स्मॉल आहे का. एसवर काय नंबर आहे 2790 आहे, तर सगळ्यात स्मॉल आहे का नाही आहे. स्मॉल सगळ्यात नंबर काय 2709 आहे, त्याच्यामुळं हा पण ऑप्शन रॉंग आहे. पी इज द स्मॉलेस्ट अमाऊंग ऑल द नंबर. पीवर काय 2709 म्हणजे हा सगळ्यात स्मॉल आहे. आता बोललो आपण 2709 स्मॉलेस्ट नंबर आहे, म्हणून सी ऑप्शन हे करेक्ट आहे. आणखी आपण डी पण पाहूया. आर इज द लार्जेस्ट अमाऊंग ऑल द नंबर. ऑल लार्जेस्ट आहे का 2750 नाही लार्जेस्ट, कारण लार्जेस्ट कोण नंबर आहे 2799, म्हणून ऑप्शन काय आलं सी ऑप्शन हे राईट आहे. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज मिनिंगलेस. यापैकी कोणतं आन्सर हे मिनिंगलेस आहे असं बोलतात. तर एक्स व्ही म्हणजे काय, एक्स याने 10, व्ही याने 15 झालं. एक्स आणि एक्सच्या मागं रेश म्हणजे हे काय असतं आपण आय एक्स बोलतो 9 म्हणतो. एक्स 10 आणि 9 19 झालं.
इथं जेव्हा लिहिले एक्सच्या मागं 1 लिहिलं 9 झाला, व्हीच्या मागं 1 लिहिलं 4 झाला, 9 आणि 4 असं लिहित नाही आपण. 13 कसं लिहितो, एक्सच्या पुढं 3 लाईन्स मारतो, याला 13 म्हणतो. म्हणजे हे रॉंग आहे. हे जे आहे सी ऑप्शन हे रॉंग आहे. म्हणून आपल्याला 14चा सी आन्सर काय येईल, सी आन्सर येईल. तर 15th क्वेश्चन पाहूया. 12,546 is 12,500 when rounded off to the नियरेस्टला कुठल्या नियरेस्टला आपण नंबरला नियरेस्ट राऊंडेड ऑफ केलेलं आहे. त्यातलं 12,546ला आपण काय लिहिलेलं आहे, 12,500. तर बरं तो 100 प्लेसला तो काय 1 प्लेस 10 प्लेस 100 प्लेस म्हणजे 100 प्लेसला आपण नियरेस्ट केलो. नियरेस्ट नंबर कसं करतात माहिती आहे का, जेव्हा नंबर हा पुढचा नंबर जो आहे 5पेक्षा जर मोठा असला असता तर हे 55 जर असला तर इथं 600 झालं असतं आणि हे 5पेक्षा लहान असल्यामुळं तो 00 झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 16